उमेदवारी न मिळालेल्या नाराजांनी भाजप विरोधात खतखत व्यक्त केल्यामुळे भाजपची कोंडी झाली। त्यातच आता दोन्ही पवारांनी पॉवर गेम खेळत शिंदेंना सोबत घेण्याची रणनीती आखली आहे। मात्र ही खेळी नेमकी कुठे सुरू आहे आणि अजित पवारांनी या नव्या समीकरणाबद्दल काय वक्तव्य केलंय पाहूयात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। भाजप सोबत दुरावा, पवारांशी घरोबा। पुण्यात शिंदे सेनेसोबत दोन्ही राष्ट्रवादीची युती। महायुतीतील पक्षांची भाजप विरोधात रणनीती। पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही पवार काका पुतण्यांना नव्या भिडूची साथ मिळण्याची शक्यता आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप सोबतची युती फिसकटल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी सोबत शिंदे सेनेची युती होण्याची शक्यता आहे। त्याबाबत अजित पवारांनी सूचक संकेत दिले। तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का। खरं तर महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजपनं मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती करणं टाळलं। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी सोबत युती होणार नसल्याचं जाहीर केलं। त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी थेट काका शरद पवारांशी जुळून घेत युती केली। पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतं। बऱ्याच जणांच्या मनामध्ये तसा त्यानंतर आता जागा वाटपावरून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदे सेनेची युती फिसकटली आणि धंगेकरांनी थेट अजित पवारांचं कार्यालय गाठत चर्चा केली। माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती। दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा सुरू करत भाजप विरोधकांची मोड बांधली। त्यामुळे 2017 मध्ये भाजपनं जिंकलेला पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला अजित पवार शिंदे सेना आणि पवारांच्या मदतीनं खेचून आणणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।